हे ब्रह्मपिता, हे भोलेनाथ, हे श्री हरी, या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. काहीतरी मार्ग हा काढलाच पाहिजे. देवगण हो, दैत्य भराटे आहे, परंतु समस्त देवगणाने केलेले प्रयत्न असफल झाले. काहीतरी योजना करावी लागेल. होय श्री हरी, या संकटातून कोणता तरी मार्ग हा काढावाच लागणार. अगदी योग्य वेळेला या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपण सुचवा. नारायण नारायण, समस्त देव हो, तुम्ही सारे मिळून त्या पार्वती पुत्र गणेशाची आराधना करा. तोच यातून काहीतरी मार्ग सुचवेल. त्या ओंकार स्वरूपामध्ये सारे विश्व सामावले आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण सारे देवगण शरण जाऊया. चला तर प्रभु राया तारिया भया पासुनी 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 प्रभु राया तारिया भया पासुनी. बाळगणेशा, या समस्त देवगणांचे आपणास किंवा वंदन. नमः तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यच्चा गच्चा येते नाम विघ्न सागर शोषणे. ज्याच्या नामातच विघ्न सागराला आगासीप्रमाणे शोषित करण्याचे सामर्थ्य आहे, अशा श्री गणरायाला आम्हा सर्व देवगणांचा
दिवार बंद. देव माझ्या आराधना का करत आहात? असे कोणते संकट आले तुम्हा देवावर? कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्न नाशिका, आम्हा सर्व देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासूर नामक असुरी शक्ती पुढे आम्हा सर्व देवगणाची शक्ती अपयशी ठरली आहे. या संकटातून तूच काहीतरी मार्ग दाखव गणराया. या संकटातून तूच काहीतरी मार्ग दाखव. ठीक आहे देव. त्या दैत्यराज सिंधुरासुराचा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. तू सागर करुणेचा, तुलाच दुःख सांगावे. तू वाचून इतराचं विमुख होऊन काय मागावे. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. देव आता आपण सावध राहायला हवं. अन्यथा तो दैत्याला सिंधुरासूर कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो. सार्वभौम्य सम्राट, सार्वभौम्य सम्राट, राज ब्रह्मांडातील समस्त देवगणांचा काळ नव्हे, सम्राट झाला दैत्य राज सिंधुरासूर. ब्रह्मांडातील समस्त देवगण ज्या नरदेहाच्या चरणाशी आले असा एकमेव अजिंक्य योद्धा, एकमेव. दैत्यराज, या अधर्माचा त्याग कर. आम्हा देवांना शरण ये. आमचे राज्य परत कर. आम्ही तुला अभयदान देऊ. शोभत नाही. दैत्यराज, तू केलेल्या कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ, या तुझ्या असमाप्तीमुळे तुला मृत्यूदंड अवश्य मिळेल. प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव, या नरदेवापुढे शौर्याची गाथा गाथा. कधीच नष्ट केलं तुमचं देवत्व, कधीच नष्ट केलं. आता राहिले ते फक्त हाडा मासाचे तुकडे. एकदा का देवाचा शिरच्छेद केला, देव या ब्रह्मांडातील राष्ट्र एकच ध्यास, एकच नाम, एकच पुकार, दैत्य राज सिंधुरासूर. तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व उतरवायला मला किती हवे. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव आणि या देवांची पाठ राखण करणारा हा काय तर म्हणे यांचा देव. गणेशा, तू तारणहार या भ्याड देवांचा. आणि रणांगणाच्या मागे घोटाळ्या खाणारे तुझे हे देव, यांचं श्रेष्ठत्व या सिंधुरासुराला हिरावून घेतलं. काय बाकी राहिलं? आणि यांचं नेतृत्व करणार तू. गणेशा, माझ्या मार्गातून दूर हो, अन्यथा तुझा देखील नाश करेल. मला युद्धाचं आमंत्रण, या नरध्यास युद्धाचं आमंत्रण. जेथे या देवांची पळतावणी थोडी झाले तेथे हा बाळ गणेश यांचा कारण होणार. स्वीकारले
स्वीकारले तुझ्या युद्धात यावाय. आज आज तुझ्या सभेत तुझ्या या सर्व देवांचा सर्वनाश करणार. आणि त्याच अन्यायाच्या सुरागिरीने पेटलेला हा सिंध पासून स्वबळावर स्वसामर्थ्यावर तुम्हा देवाचा पराभव करतो आणि देव त्याचा कप्ताने नाश करतात.
होती. गणेशा मृत्यूवरची एक तार. गणेशा या सिंधुरासुराच्या नावानं या ब्रह्मांडामध्ये तुला देखील ओळखले जावे. सिंधुराज माता सिंधुराजानं गणेशा तुझी मूर्ती गाताना या देहाचा उपचार व्हावा. शंकराने तो वधिला गजमुखी सजीव केला हो हो गजमुखी सजीव केला हो हो
भला गुणांचा श्रीपती तू देव दीननाथा, देव दीननाथा, देव दीननाथा. सप्तसुरांचा जाणकार तू करता करविता, तू करता करविता, तू करता करविता. सर्वाभिमान तुला फुले वाहतो विठ्ठलाला, ये भक्तांच्या रक्षणाला दूर करी तू संकटाला. कर्मुखी सजीव केला हो हो हो, कर्मुखी सजीव केला हो हो पार्वतीने बनविला शंकराने तो वदिला, कर्मुखी सजीव केला हो हो कर्मुखी सजीव केला हो. कोंबड्याची मांडग सोनेरी पहाट उजळली, कोंबड्याची मांडग हंबरती गाई वासरे भरले ते मांडग, हंबरती गाई वासरे भरले ते मांडग, सोनेरी पहाट उजळली, कोंबड्याची
आमचा मनोमिलनाचा तुझ्या विना अर्थ नाही या जीवनाचा तुझ्या विना अर्थ नाही या जीवनाचा तुझ्या विना अर्थ नाही या जीवनाचा चालून ये भावना चालून ये भावना लाडक्याची हरी व्याकुळ झाले गाना सावळ्या रे 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 व्याकुळ झाले गाना सावळ्या व्याकुळ झाले गाना सावळ्या रात्रीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली
गोकुळ नगरी डोके धुन उतरे गोकुळ नगरी दुधाच्या धारा त्या काढून मटकी भरली दुधाच्या धारा त्या काढून मटकी भरली कोंबड्याच्या आरोळ्यानं दुनिया जागणारी कोंबड्याच्या आरोळ्यानं दुनिया जागणारी मध्यानं रात्रीत कोंब कशी आली मध्यानं रात्रीत कोंब कशी आली कोंबड्याच्या आरोळ्यानं दुनिया जागणारी कोंबड्याच्या आरोळ्यानं दुनिया जागणारी अंगणात बाई माझ्या जेव्हा पिंकू पडती हातामध्ये डाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये डाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये डाळ घेऊन वासुदेव येती नंदाच्या देवोनी भरू त्याची झोळी नंदाच्या देवोनी भरू त्याची झोळी कोंबड्याच्या आरोळीनं दुनिया जागी झाली कोंबड्याच्या आरोळीनं दुनिया जागी झाली मध्यानं रात्रीत झोप कशी आली मध्यानं रात्रीत झोप कशी आली कोंबड्याच्या आरोळीनं दुनिया जागी झाली 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 कोंबड्याच्या आरोळीनं दुनिया जागी झाली
आता काय करायचं म्हणजे चला माझ्यासोबत आपण जाऊया बाजाराला. अगं आपण ती थोड्या वेळ इथे वाट बघूया. वाट बघण्यापेक्षा ना तिला आवाज द्या. आवाज दिल्यानंतर बनायला जाऊ बसायला. अगं नाही का आवाज बघू बघते मी. ते आवाज मावशी अगं ये मावशी. अगं आले ग आले. थांबते थोड्या वेळ. राधे हक मारसी मी हाय मावशी. राधे हक मारसी मी हाय मावशी. आले नटून चला बाजारासी. राधे हक मारसी मी हाय मावशी. मी आले नटून चला बाजारासी. काय ग राधी? अगं अजून लवकर आली असती. पण काय झालं माहिती? काय झालं? माझं ना जोड झालं. हे काय झालं? अगं माठ म्हणते मी. तुला काय वाटलं? मला काय नाही कळत. तिकडे बघ जरा, तिकडे बघ. बघ कशी उलटते ती. ती जाऊ दे. आता एवढं गडबडीने बोलवलं की नाही? मग कशासाठी बोलवलं? आणि हिच्या बरोबर मी येणार नाही बघ. आणि मला पण यायचं नाही. माझ्यासोबत कोण येईल बाजारला? याल की नाही बाजाराला? मग येतील तर माझ्यासोबत बाजारला. मावशीसोबत कोण जाते? मावशीला घेऊन जाऊया बघ.
तिला सांग प्रेमाने बोलायला. तू बोलते नाव दे गं. असं कसं काय होते? सकाळी मी बाजून गेली तेव्हा आवाज नाही दिला हिनं. विसरली असेल गं. अशी कशी विसरली असेल? खबर भाड्याला विसरत नाही ही. अबे मावशी विचारलं नाही तू तिला तर तिला. मग तिला सांग बोलायला प्रेमाने. अगे तर बोल का आता. तुझ्याशी प्रेमाने बोलू का? आता तुम्ही म्हणताय म्हणून बोलते हा. बोल आता. मावशी ए मावशी ए मावशी काय काय अगं असं असं करून धोका पाहिजे ए मावशी मग आहे का आजकालच्या पोरींचं प्रेम असं होतं का? कसं होतं का? आजकालच्या पोरींचं प्रेम कसं होतं? बाबा तुला माहिती आहे लपून लपून बघतोस का? आता ऐका ऐका आजकालच्या पोरींचं प्रेम कसं होतं? कसं गं? एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि पोरी तिसऱ्यावर पळून जाईल. धन्यवाद. प्रेक्षकांच्या मध्ये पसंतीतून आलेलं काही पारितोषिक ऐश्वर्या गोरिले यांच्याकडून खास आमच्या गवळणीसाठी 101 पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे शुभम तांबेकर यांच्याकडून देखील मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच रुपेश जिजाम यांच्याकडून देखील मावशीसाठी 101 पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे रुपेश. ए मावशी अरे मावशी आता किती त्यांचं तुझं का दाल पाठवलं इकडे? हे नाव आता रुपेशला माहित काय इथं? कुठं आहे? आता ऐका ऐका वरडीत वरण डबल डबल वरण. ऐका गं वरडीत वरण डबल डबल वरण आणि ह्या रुपेशला तुला आताच करेल. जरा सुट्टी जरा शांत गं. जराशी म्हणते अबे मावशी चल की का आता. मी नाही का बाई? ए मावशी आता चल ना गं. थांब ना गं आधी सांगा जरा काय गं मी कशी दिसते? ए मावशी इकडे त्यांना विचार मावशी कोण दिसते ना? इकडे सगळ्यांना विचार मावशी कोण दिसते ना? होय गावा दिसते काय? आता ऐका 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 आता हिने सांगितलं की नाही कशी दिसते ती. आता ही कशी दिसते सांगायला नको का? ए मावशी मी बाई कोणच दिसते ना? काय स्वभाव पडलाय का हिच्यात पडलाय? आता ऐक हा सांग. आता ऐका हा चंद्रासारखा मुकडा हिचा हो मावशी बनशील. चंद्रासारखा मुकडा हिचा आणि सूर्यासारखं तेज हिचं. मावशी तिकडे हे चंद्रासारखा मुकडा हिचा आणि सूर्यासारखं तेज हिचं हा गं. आणि हरणीसारखी चाल हिची. ए मावशी हरीसारखी म्हणजे अशी बघा अशी नसणार गं मावशी अशी. मग डुकरासारखं कागद बोलणं तुझं ए मावशी तू काय म्हणते ना? ए राधी बघ कशी म्हणते. मग कधी निर्मल की मी नाही बोलत हिच्याशी. अबे मावशी चल की का आता. आता तू म्हणतेस कोणी येत चल आता. ए चला गं. मग थांबा गं. काय झालं गं? आता एवढं नटून आणि एवढं तास तुला माझं चालत की नाही? हो. मग घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे का? सांगितलं पाहिजे का गं? कधी व्यापार करणार तू? असं म्हणते ए सांग काय घेतलं ते आपण? मावशी मी तू पण चालू आहे बाजाराला. बाई चल इकडे काय चालले पण नाही. जर त्याला खात जाय की जरासं. मावशी मी घेतलं डोळे आणि चालले बाजाराला. चल सगळे मावशी मी घेतली तू पण चालले ना बाजाराला. चल गं बाई चल. ए मावशी आता ऐका मी काय घेतलं ते माझ्या वाटत. मी घेतलंय खावा आणि चालेल थेट बाजाराला. हिने घेतलाय खवा आणि हवा तर नेवाचा उभ्या ए नाही. मावशी अगं मी खावा फक्त खावा. खावा खावा. मग तुम्हाला काय वाटलं? ए मावशी तुझं राहू दे का आता? चल ना बाजाराला. चला आता ए चला गं.
जा पुढे हो की. पुढे हो. अगं तिथं थांबलं. तुझं काय चाललंय? जाऊ दे की पुढे दी. ये इकडे. आपण जाऊया. अगं लग्न खूप वर्ष झालं माहिती ना. काहीतरी आहे की नाही? हा मी विचारतो. अगं चंद्रा, काय झालं का? अगं त्यानं बिलच करतेस की नाही? ए मावशी, म्हणजे काय का? आता तण्याचं कसं असतं, पाण्यामध्ये भिजत टाकले की नाही हा. की ते फुगतात आणि नवीन अंकुर येतो. हो गं. तसा कुठे आलाय की नाही? ए मावशी, काय गं माहिती का? तसं काहीच नाही. असं वाटलं म्हणून म्हटलं. कशाला म्हणतो वाटलं तुला हे? मावशी. तुझ्यापेक्षा 10 पावसांनी जास्त बघितलेत मी. हा. आणि आमच्या कालच्या बायका आहेत ना, आपण नाडी बघूनच सांगायचं. कसली गाडी गं? अगं हे भवानी, काय गं? हाताची माडी म्हणजे हाताची. हाताची गाडी म्हणताय. अगं हो, असं देव सांगेल तुला. हा. आता काहीच नाही. हा, चल बाजाराला. मग एखादं नाव घे. मी नाव कशाला घेऊ मी? का लाज वाटते? आता मावशी झालं वर्षात लग्न, आता कशाला नाव घ्यायचं? वर्ष झालं म्हणून काय भाऊ आहे ना घरी? अगं हो, घेते बाई. ऐका गं, साज केला शृंगार केला पाहतो काय ना. तुला आता घेतल्याशिवाय काय जाय ना. साज केला शृंगार केला पाहतो काय ना. आणि शुभब्रह्माच्या मिठी केल्याशिवाय मला बाई झोपच येईना. अगं हो. याच्यासाठी आहे तिथं. नाही गं. पण काय मजा नाही आली बघ. अगं हे जुनं झालं. जुनं झालं. एखादा नवीन घे की. असं म्हणतात. एक ऐका, ऐका. दारात होता काजरा. दारात होता काजरा आणि भाऊ माझा काय गं? हसरा म्हणते मी. तुला काय वाटतं गं? या बाईचं काय करता येणार नाही बघा. तुम्ही नाव घ्या गं. हो तिकडे. काय ग बाई? घे घे. एवढ्या मोठे सुपात एवढूचे गप्पू. अगं तू तुझ्यापेक्षा मोठं असतं. काय मावशी? एवढ्या मोठ्या सुपात एवढूचे गप्पू. एवढीच घेऊ. हो गं मावशी. माझं लग्नच नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ? लग्न नाही झालं का गं? नाही गं. अगं मस्करी केली. मस्करी. जरा सुट्टी घे. ये गं बाई. अगं नाव घे. अगं मावशी मी नाव घेते पण जरा काय? जरा जवळ ये ना गं. मी नाही का बाई? अगं काय म्हणते तुझं वडीच्या? बस काय गं? जरा ये ना गं. अगं हे इकडनं नाव ना. घे गं. हा. ऐक आता. नवऱ्याने घेतलेल्या साडीतली अप्सराने नटली. अगं काय म्हणते बघ ही. नवऱ्याने घेतल्या साडी अप्सरावर नटली. आणि ही ए मावशी, मला पण आमच्या मी साडी घेतली. कुणी बघितली? अगं नवीन घेतली ती कुणी बघितली असं म्हणायचं तुम्हाला. तू घे घे. अरे फटाके. हो बघितली घेतली साडी. घे बाई. ऐक आता. हा, घे. तू जवळ ये जरा. नवऱ्याने घेतलेल्या साडीतली अप्सरवाणी नटली. नवऱ्याने घेतलेल्या साडीतली अप्सरवाणी नटली. मला पण मावशीची हातभर घातली. काय गं? काय? मावशी. अगं साडी गं. साडी, 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 साडी. फाटली ती फाटली ती बघताना लाज नाही वाटली? अगं मस्करी केली गं. एवढी बसली करतात? एवढं तिकडे गं. ही कशी? काय करू? तू पण ना गं. काय गं मावशी, मावशी तू कशी? हो, राहू दे. काय होतंय बघूया. घे नाव. मी नाही का बाई. काय म्हणते बघ ही. जरा जवळ ये, जवळ ये. तुम्हाला ऐकायला गेलं? मोठ्याने घे. नवऱ्याच्या नवरीला हळद लागली. ऐकायला गेलं? मोठ्याने घे. भावावर भाड्याला तर कोंबडती ही. नवऱ्याच्या नवरीला कोण तिकडे बोंबाट काय दा? गावातलं लायक आहे. हे का तू? नवऱ्याच्या नवरीला हळद लागली होती. मावशी नीट ना तुझी काय मावशी, सुटलं तुझी काशी. मावशी, सुटलंच काशी. मावशी,
अरे तू नाव घे एखादं. आता माझी गाडी खायची घेतली तू पण घे गं. असं म्हणते ऐक तर. जन्मदिना वाटेने पालन केले पित्याने जन्मदिना वाटेने राधा काय गं? कोण नाव आहे तसं? अगं ऐकते का त्यांना? हा घे. जन्मदिना वाटेने पालन केले पित्याने श्रीकृष्णाचं नाव घेतलं राधा. तुला गाजरा घातलेला आहे का कधी का? ऐका तरी. घाला, आता नावच नाही म्हणणार बघा ती. ए मावशी आम्हाला विचारलं. मावशीने आम्हाला विचारलं. मावशी तू नाव नाही घेतलंस ते का? हो गं. माझं नाव कुठं? ए घे ते बघ तुझं घ्या. कुठं होतं ध्यान? आता तुम्ही लावाच. मावशी आता ऐका तरी. सायाच्या पानाखाली कोण रे? सायाच्या पानाखाली तसा ठेवला होता झाकून. ए मावशी आणि असं कसं ठेवलं असतं? अगं ते मेलेला होता. सायाच्या पानाखाली तसा ठेवला होता झाकून. तुझा गवळी नवरा आहे ना, मग माझ्या नवऱ्याला तू वाकली. चला आता एखादा गाता एखादं गाणं म्हणा लागलो. थांब गं. आता ह्या घाटाला जायचं की नाही? हो गं. एखादं गाणं म्हण का? हा म्हणा म्हणा. ए मावशी तू एखादं गाणं म्हणलं मी कशाला? हा मी कशाला बाई? माझं तर जुनं गाणं ना. बहिणी कोणी कोणी लाड, बहिणी कोणी लाड. आता आम्ही गाणं म्हणतो हा. म्हणा म्हणा. तुमचं नवीन म्हणा. आपण कोण एखादं माझं काय करायचं जुनं? हे काय सगळेच म्हणतात. आमचे ह्यांचं म्हणा की काय करू? माझ्या डोळी बरी भरली. मीच म्हणते एखादं गाणं. तुझं माझ्यासोबत हे चला गं. यमुना घाटात घाम आला ग यमुना घाटात अग बाई ग हरी लपतो वाटेत अग बाई ग हरी लपतो वाटेत घाम आला ग यमुना घाटात घाम आला ग यमुना घाटात बाई ग हरी लपतो वाटेत अग बाई ग हरी लपतो वाटेत घाम आला ग यमुना घाटात घाम आला ग यमुना घाटात अग बाई ग हरी लपतो वाटेत
भ्रमण करणारा श्रीकृष्ण भगवान तोच मी. युगायुगाच्या कालखंडात असंख्य नेते मारले. त्यांनी पापांचे डोंगर या भूमातेवर असले. त्या पापांचा भार या भूमातेला सहन झाला. तेव्हा भूमाता गायीपाणी ब्रह्मदेवाला शरण आले. ब्रह्मदेव त्यात काही सूचनेस झाले. तेव्हा आकाशवाणी झाली, देव हो विष्णू काही काळजी करू नका. कंसाच्या बंदीशाळेत वसुदेव देवीच्या पोटी मी 8वा अवतार धारण करेन. तो दुष्टाचा नाश करून भक्तांचा सामना करेन. बोला पुंडलिक मध्ये हरी विठ्ठल. अरे हो, आले माझ्या लक्षात. आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा नाही. यांना तरी मार्ग क्या? अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो वाजे पावा काना कुंजावना आवाज गाना पळती काना मनमोहना दया घना तुझ्या मुरलीने सारा गोकुळ रंगलाय रे. तुझ्या मुरलीने सारा गोकुळ रंगलाय रे. वाजे पावा काना कुंजावना वकना पळती काना मनमोहना दया घना तुझ्या मुरलीने सारा गोकुळ रंगलाय रे. तुझ्या मुरलीने सारा गोकुळ रंगलाय रे. सुदामा 16,360 मेळा घाटमाट करून मथुरेचा बाजार चालला आहे. यांना कामगिरी मी तुमच्यावर संपवतो. आम्ही येतो. म्हणतो 16,360 आकडा कधी ऐकला होता काय? ही आज पहिल्यांदाच ऐकतो. काय म्हणतो? या 16,17,360 मध्ये हाय ते मग 16,17,360 गवाळी महाराज कारभार बघ. हे पार आणि हे पार. तू शाळेतच गेला नाही? मी शाळेत गेलो मग सकाळी आणि तुम्हाला की शाळा मला घराची सोडून गेली नाही. काय म्हणतो? काय का हुशार आहेस मग तू. हुशार म्हणजे त्यांनी सांगितले तुला समजत नाही ना शिकायची. एवढ्या आता अडवायच्या दोघांना जमणार नाही. काय करायचं आता? काय करायचं म्हणजे आपल्या बरोबर आहे ना तो. हा याला हा करूया. माझ्या अरे काय रे? अरे मेले हाय कुठं? अरे हाय इकडे. अरे मेले जरा लवकर ये. आलो आलो. अरे गड्यात घोटाळा झाला. अरे गड्यात घोटाळा झाला.
या मध्यान रातीला माझा पाय हा मोडला, माझा पाय हा मोडला, माझा पाय हा मोडला, माझा पाय हा मोडला. अरे गड्याचा घोटाळा झाला, अरे गड्याचा घोटाळा झाला. या मध्यान रात्रीला, या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडला, माझा पाय हा मोडला, माझा पाय हा मोडला, माझा पाय हा मोडला. अरे गड्याचा घोटाळा झाला, अरे गड्याचा घोटाळा झाला. या मध्यान रात्रीला, या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडला, माझा पाय हा मोडला, माझा पाय हा मोडला, माझा पाय हा मोडला. अरे काय झालं काय तुला असं काय बघताव? हा? म्हणलेला पाय बघतो. होय. कोणता मोडला? अरे ह्याच्यात मोडला होता. होय काय? तुझं मला असं झालं. मी काय म्हणतो? हा. मला कशाला बोलवलं? त्याला म्हणजे हा? नाही. देवाने आपल्याला मोठी कामगिरी सांगितली. देवाने मोठी कामगिरी. हा. आज ही कोणती रे? 16,307 हा. दौलतीचा मेळा. हा, मग एकत्र होऊन. त्याला नाही. एकत्र मिळून चालले आहेत. 16,307 दौलतीचा मेळा. आठवण करून मथुरेच्या बाजारात तुझ्या बाजार चाललंय? त्यांना अडवायचं, अडवायचं. भेटून खायचं. मी कशाला आली रे? तुला भगवान तुझ्या नाही काय जायला पाहिजे असलं? नाही. अरे मग तू पण आमच्या धर्तीचाच ना? हे हरवलं पाहिजे ना दैवत, म्हणून तुला अपमान केला. हा. चालेल, एवढं तरी काय? त्यांनी कुठाचे राहू दे. हा. अडवायचं कसं तर बघ. अडवायचं बघू. हा. एक काम करूया. काय? मी पहिला जपतो. हा. पण तुम्ही माझ्या पाठीला पडला. पण मी लपलो तर तुम्ही दिसाल पुढे. तुला समजतंय काय बोलतोय? काय म्हणते तो? मी लपतो ना, आपला हात दिसला तुम्ही माझ्या मागणे. हा लपतो. हा बघ. हा. याच्याकडे बघ. माझ्याकडे बघ. हा. हा मला बघतो माझ्या मागे नो. याच्या मागे मी दिसत. तुझा नाही तर मला तुझा वाटलं. हा? हा, तेवढा. मी दाखवू. हा, तुला. लपलास काय? हा, इथे नको. आता तू बघ. अरे तुमचा आवाज येत नाही. गेलो काय? हा. अरे काय? अरे मला कुठं काय दिसतंय? तुला नाही पण आम्हाला दिसतोय. होय. हा, होय. हे सगळं हसतंय. बघायला हलतं? होय, काय? चालतच होतं. हे असं हसतंय. अरे गेलं. हा, हलत होतं. अगं, तुझं पण हलते. अगं, हे तर पण आहे. दोघांचं पण हसतंय. निघावाचं हलते असं. तो काय म्हणतो? नाही, इथे येत असा. मी काय म्हणतो? हा. दौलनी येतील. मग इथं झोपूया. या. त्याला जाऊन झोपूया. इथं बघूया. तू इकडे नको, मी तिकडे नको. बरं, मी इकडं बघतो. अहो, दाखव.
काय झालं आमच्या वाटेला तुम्ही कसं करताय तुम्ही विषय वाटण्या इकडे की वाटायला बोलते की होय होय मला वाटतं हेच नाही हे म्हातारे आता काय ते खरं खरं सांग धन्यवाद रसिक प्रेक्षकांच्या मनापसंतीतून आलेलं काही पारितोषिक अवनी युट्यूबचे मालक अवनी युट्यूब चॅनलचे मालक श्री योगेश पालकर यांच्याकडून चालू असलेल्या कार्यक्रमासाठी 101 पारितोषिक आले. त्याचप्रमाणे आमचे मित्र अथर्व चव्हाण यांच्याकडून खास चंद्रासाठी अर्थात अनिकेत धनावडेसाठी 201 पारितोषिक आले. तर आम्ही श्री रवळनाथ लिरिक्स नमन मंडळ रत्नागिरी रविवारी या सर्व पक्षांचे आम्ही सदस्य ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. सांगा हे सांग तू कसा आला? तुम्ही हात तू बोल कशाला आला? अरे तू सांग. आम्हाला बोलायचंच नाही. नाही हा बघ सांगतोय तरी मी सांगतो. हा. सांग आधी. हा सभापती आणि तो हा तूच आहे ना? काय उठा पती? आणि मेले तू कोण मी तुझा पती. हे भाषे हाय बघितलंस काय ना? सावळ दिसतंय तुम्ही अशी विचारतो काय ते खरं खरं सांग इकडे इकडे सांगतो. विषय काय सांगितली? आम्ही कृष्णदेवाचे सांगतो. मग इथे कशासाठी आला त्याच्या आधी आलो म्हणजे तुझ्या बाजारी जायचं काय आहे? का जायचं नाही हा? आम्ही जाणार देवाचा हुकूम आहे. देवाचा हुकूम आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ दुसऱ्या मार्गाने जा ना, त्या तिसऱ्या जा. शेवटी तुझ्या दिवशी 12 मार्गाचा एक मार्ग केलेला आहे आम्ही. ते चंद्रा बघा ना बाई काय झालं का ते म्हणतात 12 असतं ते एक मार्ग केले मोठा किती काय? पाणी किती आहे मोठा? अरे भैया वाईस तरी कोण रे आणि आमच्या डोक्यात काय करतोय? ये थांब. काय नाही तू बघा. काय बोल? थोडासा झालाय आणि जरा ओढते ना तेवढा झाला असता. वाचून दे. हा. अरे आहात तरी कोण रे तुम्ही आता सांगितलं ना मग. बघ काय का? काय काय ऐकलं झालं नाही आहे. हे मावशी कशाला खाऊ एवढे डोंगर गेली आहे. हिनं त्याच्या डोळ्यात तुझ्या पाठवला नाही. जरा बोल. बोल गं तू. मला नाही ओळखलंस का खरंच नाही ओळखलंस हाय. अरे मी चंद्रा आलो बघ. ए, बोल बोल. अरे मी चंद्रा अरे मग तू कोण अरे त्यांना मी काय सांगताय? झाले का आता मी काय म्हणते तुमचं म्हणणं काय आहे मी काय विचारते तुला सांगू? काय सांगितलं? परत परत सांगायचं. काम कर. आमच्या तिघांचं मस्तपैकी घे. नाव 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 तुमचं ऐकून घे. थांबू नको. एकदाच बोल. खरंच घेऊ एक चहा 2 खाली एक चहा 2 खाली. एक चहा 2 खाली आणि तुमच्यापेक्षा पाटलाचं रेडल आहे भारी त्या बाईला नेणं. अरे एकदा बैल बोलते मी चाललं असतं. येणं म्हणजे काय लागणार? दोघांनाच केला नाही. मला नाही. कारण मी दिसलाच नाही आहे. मला काय ते सांगा तुझ्या बाजारी जायचं नाही. चिंताच्या पारी बसायचं आहे हे तुला. मावशी ते बोलून दबल्यावर बघून घ्या मी ऐकू बसेल ना काय आता बस करायची आता बसा दादा जाऊन धक्का चांगला आहे. बाबा पण त्याच्यापेक्षा आता काय झालं मला सांग. मी लाडात येऊ. आता काय झालं काय झालेलं नाही आहे. सगळ्यात पोरी बसल्या. तू का नाही बसली? माझी कमर दुखते काय सांगते? मग आपण तर सांगितलं. आभार. तुला बसवायचं जमेल जमेलमध्ये भल्याचं बसत तुला. बसव काय? काय माहिती हो? होय नाही. तुला बसव ए बाबा बसली काय? तुझं माझं मोबाईलवरच आहे.
आता हे कोण आहेत का? तुम्हाला म्हणतात तरी कोण? भगवान पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? बाई पद्मावती हिराकष्टकी सुरासने ते विटेवर फिरवून विठ्ठल करत असतात. अगं राधे एवढी माझी माता कृष्ण माझे पिता जन्म झाला माझ्या बंदीशाळेला. आपलं रागे हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहे. आपण त्यासोबत रासलीला खेळतो. चालेल त्या कसं आहे